मुळामध्ये नितेश राणे हे भाजपाचा सालगडी म्हणून काम करतोय. हे कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही. या नितेश राण्याला आणि सत्ताधाऱ्यांना महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम जातीय तेढ निर्माण करून हिंदू आणि मुस्लिमांची डोके भडकवून ह्यांना दंगल घडवायची आहे आणि त्याचा मलिदा खायचं काम करायचं आहे. या ठिकाणी नितेश राणे अजून एक म्हणाला की तुम्ही वेळ आणि काळ सांगा, वेळ सांगा, आम्ही कोणत्याही मशिदीत यायला तयार आहे. मला नितेश राणेला सांगायचं आहे, अरे तुम्ही तिथं जाऊन काय ती झाडून काढणार आहे का, कचरा गोळा करणार आहे का, तुम्ही तिथं मशिदीत जाऊन काय करणार आहे. बरं तुम्हाला एवढा जर पुळका आला आहे ना हिंदुत्वाचा, तुम्ही मग तिथं दर्ग्यामध्ये जाऊन चादर कशासाठी पांघरली, तुम्ही टोपी कशासाठी घातली. त्यावेळेस नितेश राणे तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का, तुम्ही मुसलमान समाज तुम्हाला त्यावेळेस प्यारा होता आणि आता तुम्हाला दुश्मन दिसतोय का. केवळ आणि केवळ जिल्हा परिषद महापालिका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना या महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे. आणि नितेश राणे ही कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही. नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावरती बाजार मांडलेला आहे. मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्वाच्या टाळूचं लोणी खाणारा बोका आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.